कडकडीत दुपारची वेळ. अख्खा डोंगर उतरून आल्यानं दौलतरावांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. बाजूनं खळखळून वाहत असलेल्या ओढ्यातलं नितळशार पाणी आपल्या चेहऱ्यावर मारून दौलतराव ओढ्याच्या काठावर निवांत बसले. इतक्यात घोड्याच्या खिंकळण्याचा आवाज आला. काहीतरी घडलंय याचा अंदाज आल्यानं ते त्या दिशेने पळाले. वाटेवरून त्यांनी पाहिलं की एक घोडा ओढ्याकडे घरंगळत येऊन पडलाय. त्याच्या पाठोपाठ घोड्यावरचा माणूसही ओढ्याजवळ येऊन पडला. दौलतराव त्यांच्या जवळ गेले. घोड्याच्या पोटात लाकडाचं टोक घुसल्यानं त्यानं प्राण सोडला. पण बाजूला त्याचा मालक निश्चित पडलेला होता. दौलतरावांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो पुरुष नसून ती एक बाई आहे हे त्यांच्या लक्षात आलं. अत्यंत देखणं रूप असलेल्या त्या बाईच्या चेहऱ्यावर दौलतरावानं पाणी शिंपडलं. दौलतरावांकडे पाहून ती बाई भेदरली. चेहरा झाकण्याचा प्रयत्न करायला लागली. तितक्यात दूरवरून कित्येक घोड्यांच्या टापांचा आवाज आला. दौलतरावांना कळून चुकलं की ते सगळे या बाईकडेच येत आहेत. दौलतरावानं त्या बाईला विश्वासात घेऊन जंगलात प्रवेश केला. दिवसभर चालून रात्री एका ठिकाणी ते पोहोचले. त्या दरम्यान दौलतरावांना त्या बाईचा सगळा इतिहास माहिती झाला आणि हेही माहिती झालं की तिच्या आईला आदिलशहाच्या जनानखान्यात दासी म्हणून ठेवण्यात आलंय. तिच्या वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून ती बाई आदिलशाही सरदार फैजल खानाला मारून पळून आलेली होती. नंतर भयाण रात्र झाल्यामुळे दौलतरावांनी तिला एका मंदिराजवळ आणलं. तिला बसवलं आणि तिच्या आईची सुटका करण्याचं आश्वासनही दिलं. पण त्या बदल्यात माझ्याकडून काय हवंय असं तिनं विचारलं. तेव्हा दौलतरावांनी सांगितलं की त्या बदल्यात तुला बहिर्जी व्हावं लागेल. सगळं माहीत झाल्यावर दौलतरावांचं म्हणणं पटल्यावर ती त्या कामाला तयार झाली आणि स्वराज्याला पहिली महिला हेर मिळाली, मार्जिना सुलताना. पण ती बहिर्जी झाली तर आपल्याला माहिती असलेले बहिर्जी कोण होते? गुप्तहेरांचं जे जाळं विणून अनेकांना स्वराज्यात आणणाऱ्या बहिर्जींचा स्वराज्यात प्रवेश कसा झाला? हे दौलतराव नेमके कोण होते आणि या दौलतरावांसोबत बहिर्जींचा नेमका काय संबंध आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव. तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांना एकत्र करून एका दिव्य स्वप्नाची मुहूर्तवेढ रोवत होते. पुण्याच्या आसपासच्या परिसरात सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करत होते. आपल्या शब्दावर जमीन कसायला आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत होते. याच काळात शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली, ती म्हणजे लांडग्यांची. लांडगे शेतमालाची नासधूस करत होते. त्याच्यावर काय उपाय करावा याबद्दल कुणालाही काही सुचत नव्हतं. तेव्हा जिजाऊ मासाहेबांनी आणि शिवरायांनी एक युक्ती वापरली. जो कोणी लांडग्याला मारून त्यांची शेपटी घेऊन येईल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ही एकच गोष्ट एका तरण्या बांड ओठावर नुकतीच मिरसुडं फुटलेल्या पोराला आकर्षित करणारी ठरली. त्याला सोन्याचं कडं नाही तर ज्या हातानं आपल्याला ते कडं दिलं जाणार आहे त्या शिवरायांना पाहण्याची एक संधी त्याला हवी होती आणि त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता. अर्थात त्यानं तसं केलंही. पठ्ठ्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 15 लांडगे मारून त्यांची शेपट लाल महालावर घेऊन गेला होता. अर्थात तो पोरगा म्हणजे रामोशांचा दौलतराव. लांडग्यांच्या शेपटा घेऊन लाल महालावर तो गेला. तिथं त्याला मासाहेबांकडून सोन्याचं कडं मिळालं, पण शिवबा भेटले नाही. जिजाऊ मासाहेबांच्या सांगण्यावरून जिथं शिवाजीराजे खेळत होते तिथं त्याला पाठवलं. इकडे शिवराय आपल्या मित्रांसोबत युद्धाचा सराव करत होते. इतक्यात अचानक मोराच्या केकरावण्याचा आवाज आला. तसं सगळ्यांनी शस्त्र लपवलं आणि विट्टी दांडू खेळायला लागले. थोड्या वेळात दौलतराव तिथं आले. मासाहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय असं त्यांचे शब्द ऐकल्यावर स्वराज्याच्या या कार्यात दौलतरावाला सामावून घेण्याचा जिजाऊंचा हा एक संदेश शिवबांनी लगेच ओळखला. शिवबांची त्यांच्यासोबत ओळख झाली. भाला, खंजीर, तलवार, दांडपट्टा, धनुष्यबाण ही शस्त्र त्यांना चालवता येत होतीच, पण सोबतच प्राण्यापक्षांची हुबेहूब नकला करण्याची कला शिवरायांनी तेव्हाच हेरली. विशेष म्हणजे शेवटी जाताना या दिवसात मोर केकरावत नाहीत हे तुमच्या गड्याला सांगा अशी विनंतीही शिवबांना दौलतरावांनी केली. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं स्वराज्याला पहिला गुप्तहेर मिळाला. विजापुरात दीर्घकाळ राहून महत्वाची माहिती दौलतरावांनी शिवरायांना येऊन दिली. सोबतच घोरपडे पुण्यावर चालून येत आहे याचा वेळेत अंदाज आल्यावर शिवाजीराजे समाधानी झाले. पण यापुढे सैन्य, गड, किल्ले, खजिने यासोबतच स्वराज्याला गुप्तहेर पथकाची आवश्यकता आहे हेही त्यांच्या लक्षात आलं आणि हेर पथक सुरू करण्यात आलं. आता हेर पथकाचं नाव काय ठेवायचं हा विचार सुरू असताना शिवरायांनी बहिर्जी हे नाव सुचवलं. बहिर्जी म्हणजे बहुरूपी हेर आणि या बहिर्जी पथकाचा नायक दौलतराव
म्हणून त्यांना बहिर्जी नाईक हे नाव देण्यात आलं असल्याचं बोलल्या जातं. आता हे संदर्भ प्रेम धांडे यांनी लिहिलेल्या शिवनेत्र बहिर्जी पुस्तकातले असले तरी बहिर्जी नाईक यांच्या नावाबद्दल आणि ते स्वराज्यात कसे आले याबद्दल वेगळे वेगळे तर्कवितर्क केले जातात. बहिर्जी नाईक यांचं खरं नाव भैरवनाथ जाधव असल्याचं देखील बोलल्या जातं. तर एका शिमग्याच्या उत्सवावेळी बहुरूपी होण्याची त्यांची कला महाराजांनी हेरली आणि त्यानंतर ते स्वराज्याचा भाग झाले असंही इतिहासकार सांगतात. स्वराज्याच्या उभारणीमध्ये ज्या ज्या मोहिमा राबवल्या गेल्या त्यामध्ये बहिर्जी नाईकांनी महत्वाची भूमिका निभावली. असं म्हणतात की अफजल खानाने मराठा साम्राज्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रवास सुरू केला तेव्हा प्रमुख ध्वज वाहणाऱ्या हत्तीला बहिर्जींनीच विष दिलं होतं आणि ध्वजधारी हत्तीचा मृत्यू हा तेव्हा अशुभ मानला जात होता. त्यानंतर लोणावळा जवळच्या उंबरखेडमध्येही त्यांची कामगिरी महत्वाची ठरली. खानाच्या लष्करी छावणीची मोहीम असो, औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतेची लूट असो, औरंगजेबाच्या आग्र्याच्या तुरुंगातून निसटणं असो, अशा कितीतरी किंबहुना सगळ्याच मोहिमा बहिर्जी नाईक यांच्या हेरांमुळे शक्य झाल्या होत्या. जवळपास 4000 गुप्तहेरांचं जाळं बहिर्जींनी सर्वत्र पेरून ठेवलं होतं. चुकीची माहिती देणाऱ्याचा कडेलोट केला जाईल अशी त्यांची कडक सूचना होती. गुप्त माहिती कुणालाही समजू नये म्हणून विशिष्ट भाषेचा वापर केला जात होता. 3-4 हजार गुप्तहेरांकडून येणारी माहिती ती किती वेळात आली, ती आल्यानंतर काही घडामोडी झाल्यात का, यामध्ये किती सत्यता आहे आणि ते तपासल्यानंतर यावर कोणती आखणी करायची, या सगळ्यांचं नियोजन बहिर्जी नाईक करत होते. एखादं राज्य जर मानवी शरीर रचनेत पाहिलं तर त्याचे कान आणि डोळे म्हणजे गुप्तहेर खातं असं बोलल्या जातं. म्हणजे स्वराज्याचे कान आणि डोळे असलेले बहिर्जी नाईक इतिहासाच्या या सोनेरी पुस्तकात नेहमी अजरामर ठरतील. आता बहिर्जी नाईकांबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.